sing your praise, Lord. You've been good to us, more than I could hope or dream of. You have poured your favor on me. One day in the house of God is better than 1,000 days in the world. Me, yes you are, Lord. You're more than enough for me. You're Jehovah Jireh, Lord. You're more than enough for me, Lord. You're more than enough for me. Come sing with me, Lord. You're more than enough for me. More than enough for me. Lord, you're more than enough for me. More than enough for me. Lord, you're more than enough for me. More than enough for me. Lord, you're more than enough for me. So blessed, I can contain it. So much we gotta give it away. Your love has taught me to live now. You are more than enough for me. So blessed, I can contain it. So much we gotta give it away. Your love has taught me to live now. You are more than enough for me. Oh yeah, you are our strong tower. We're here to bless your name, gathered as your family, to praise you and proclaim your faithfulness and mercy. And we give you glory, we give you honor, we give you everything we are, lifting our hearts and hands before you. And we give you glory, we give you honor, we give you everything we are, lifting our hearts and hands before you, Lord. We're here to seek your face, gathered in your presence, to celebrate
Well, praise the Lord. I'm sure all of you are happy and blessed this morning. परमेश्वराची स्तुती असो. माझी आशा आहे की तुम्ही आज सकाळी एकदम आनंदी असाल आणि आशीर्वादित असाल. Book of Mark, 5th chapter मार्कच्या 5व्या अध्यायात आपण and पाहूया 25th onward. आणि 25व्या वचनापासून आपण वाचूयात. 25th to 32. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयी गोष्ट ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लगेचच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असं तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लगेचच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या वस्त्रांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे, हे आपण पाहता तरी आपण म्हणता की मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने समोर बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. तो हे बोलत आहे इतक्यातच सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नकोस, विश्वास मात्र धर. Father, once again in Jesus' name we commit this morning service at your feet पिता प्रभू येशूच्या नावाने पुन्हा एकदा ही सकाळची सभा परमेश्वरा आम्ही and we आपल्या हाती ask for your सोपवतो blessing. आणि आम्ही आपले आशीर्वाद मागतो. प्रभू, Bless this morning service. ही सकाळची सभा आशीर्वादित करा. Let your Holy Spirit convict us. आम्हाला आपला पवित्र आत्मा आम्हाला खात्री करून देऊ. Stir our hearts, Lord. आमचे जे हृदय त्याला चालू Help us to see you. आम्हाला सहाय्य करू, जेणेकरून आम्ही आपल्याला पाहू Recognize शकू the voice of the Spirit आणि जो काय आत्म्याचा आवाज आहे तो आम्ही जाणू and be blessed this morning. आणि आज सकाळी आम्ही आशीर्वादित होऊ. We bind all the forces and disturbance in the name of Jesus. आणि जे काही त्रास देणाऱ्या गोष्टी आहे त्याला येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही बांधून And ठेवतो. we ask you, Lord, that you would touch each one of आणि us. आम्ही मागतो परमेश्वरा, आपण प्रत्येकाला स्पर्श करा. Because each one of us need you somewhere, some corner. कारण परमेश्वरा प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी आपली गरज आहे. And we प्रभू. know you alone are our answer. आणि परमेश्वरा आम्हाला माहिती आहे की आपण एकटेच आमचं उत्तर आहात. We trust you once again आम्ही आपल्यावरती विश्वास ठेवतो प्रभू. as we commit this morning service. जशी आम्ही सकाळची सभा आपल्या चरणी सोपवतो, In Jesus' येशूच्या नावाने glorious and resurrected name we pray. आणि पुनरुत्थित त्या नावाने, कौरवी नावाने. Amen. आमेन. Amen. Everybody say amen. प्रत्येक जण म्हणू आमेन. I want to share with you one thing. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे Jesus never was passing for her. की येशू ख्रिस्त तिथून तिच्यासाठी जात नव्हता कधी. Jesus was going to heal that ruler's daughter. की ते एका व्यक्तीची तिची मुलगी होती तिला बरं करण्यासाठी येशू ख्रिस्त तिथून जात होता. And when Jesus was passing, की जेव्हा येशू ख्रिस्त तिथून जात होता, this woman heard की या स्त्रीने ऐकलं about Jesus. येशू ख्रिस्ताबद्दल And after hearing about आणि Jesus, येशू ख्रिस्ताच्या ऐकल्यानंतर she followed तिने ती मागं चालली and she pressed through आणि तिने स्वतःला पुढे ढकललं and she drew आणि ती पुढे गेली the power of God आणि तिने ते घेतलं परमेश्वराचा जो काही through Jesus Christ for her. तिने ती ताकद घेतली येशू ख्रिस्ताच्या द्वारे And she realized and recognized. आणि तिला जाणीव झाली त्या गोष्टीबद्दल. And Jesus turned back and he said, who touched me? आणि येशू ख्रिस्त मागं वळून म्हणाला की मला कोणी स्पर्श केला. Jesus was going to touch the girl who was dying, की येशू ख्रिस्त त्या मुलीकडे जाणार होता आणि त्याला स्पर्श करणार होता जी मरत होती. who was 12 years old. ती 12 वर्षाची होती. But this 12 years suffering woman touched Jesus. पण ती 12 वर्षाची स्त्री, रक्तस्रावाने पीडित होणारी स्त्रीने One येशू thing ख्रिस्ताला that स्वीकारले. Jesus touched you, second thing that you touch Jesus. एक गोष्ट येशू ख्रिस्त तुम्हाला स्पर्श करतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही येशूला स्पर्श करता. Jesus is not looking at me. की येशू ख्रिस्त माझ्याकडे पाहत Jesus is नाही. passing by from me. येशू ख्रिस्त इथून चालला आहे. Jesus is not thinking about की me. येशू ख्रिस्त माझ्याबद्दल विचार He करत doesn't नाही. know what I am
I'm going through. येशूला माहित नाहीये की मी He कशात doesn't चाललो know my आहे, situation. की येशूला माझी परिस्थिती ठाऊक He नाही, doesn't know my तिला circumstances. माझं जे काय माझी अवस्था आहे ते माहित नाहीये. Jesus does not know. येशूला माहित नाही How can be like this? की ते माझ्याबद्दल कसं झालं, What can I do? मी आता काय करू. I spent all the money. मी माझे सर्व पैसे खर्चून I बसलो, went to all the ways. की या सगळीकडे मी जाऊन आलो, I went to all the की doctors. सगळ्या डॉक्टरांकडे मी जाऊन आलोय, How he does not की know. काय त्याला कसं माहित नाही How पडत, is passing की by. कसं तो इथून चालला आहे. If same thing this woman would have said like you and me, की जर हीच गोष्ट जर तुमच्या आणि माझ्यासारखी ती स्त्री बोलत असती, she would have lost. की जर तिने गमवून बसला Because असतं, 999 lost. कारण 999 लोक गमवून बसले, But only this one. फक्त ही एक. If Jesus is not doing anything about it, जर येशू ख्रिस्ताला त्याच्याबद्दल कुठलीच गोष्ट माहित नसती, let me do something about it. तर मला कुठली गोष्ट करू द्या तुमच्यासाठी. There are some radical people here. की कुठं त्या अशी आवेशी लोक आहेत का इथं, There are some radical people काही here. आवेशी लोक आहेत You का know, इथं? always find out radical people in the Bible, extraordinary people in the Bible got extraordinary blessings. की जिथं मी पाहिलं की पवित्र शास्त्रामध्ये जे असाधारण लोक आहेत त्यांना तो असाधारण आशीर्वाद These मिळाला are the आहे. extra days, extraordinary people's days. ही तर हे जे काही दिवस आहेत ते असाधारण लोकांचे दिवस आहेत. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का, These are the extraordinary people की days. असाधारण लोकांचे आजचे दिवस आहेत. Somebody who is quickened by the Spirit of God. की आज कोणीतरी बोलला आहे परमेश्वराच्या आत्म्याद्वारे, Somebody who say God is able. की कोणीतरी म्हणा की देव हे करू शकतो, If God is not doing anything, let me do something about it. की जर देव काही करू शकत नाही तर मला ही काहीतरी गोष्ट करू दे. If God is not touching me, I will touch him. की जर देव मला स्पर्श करत नाही तर मी देवाला स्पर्श करीन. Am I talking to somebody? तर मी कुणाशी बोलत आहे का, Jesus said to that woman की येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणाला that the children's bread should not be given to dogs. की जे काय जे लेकरांचं जे अन्न आहे ते कुत्र्यांना देऊ नये. Many of us would have turned back and gone. की आपल्यातले पुष्कळ लोक मागे वळले असते आणि निघून गेले You असते. know, there are many touchy people in the church. की आपल्याकडे खूप असे स्पर्श करणारे लोक आहेत I want to मंडळीमध्ये. tell you two things. मला दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. If you are touchy people, you will not survive for long. तुम्ही जर संवेदनशील लोक असाल तर तुम्ही भरपूर दिवस टिकणार Ask नाही. somebody, are you touchy? कोणाला तरी वळून विचारा की तुम्ही संवेदनशील आहात का. No, not me. Not me. If anything goes wrong, if anything happens, if somebody doesn't send you, are so much touchy that even somebody does not put likes for you, you feel so bad. जर कोणी तुम्हाला लाईक सुद्धा दिले नाही, तुम्ही एवढे संवेदनशील आहात की तुम्हाला वाईट वाटतं. Some people get up midnight, 2 o'clock to say whether that like is there or no. तुम्ही सकाळी काही लोक 4 वाजता उठून पाहता की खरंच किती लाईक दिलेत का नाही. You know, we are touchy, we are so much touchy. Are you listening? Touchy people cannot survive for long. की असे जे संवेदनशील लोक असतात ते बराच काळ टिकू If शकतात. you want to be in the Lord, you have to overcome the feelings. की जर तुम्हाला परमेश्वरामध्ये राहणं आहे तर तुम्हाला त्या तुमच्या त्या स्वभावावरती किंवा तुमच्या त्या भावनावरती तुम्हाला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. I told my wife, मी यस्त सिस्टरला and I सांगितलं, told my daughter also. मी माझ्या मुलीला पण सांगितलं. I said, you know, तुम्ही म्हणा तुम्हाला if माहिती you आहे, want to serve the Lord, जर तुम्हाला परमेश्वराची सेवा करायची you आहे have to be like me. तर तुम्हाला माझ्यासारखं होणं गरजेचं आहे. Overcome all the feelings. प्रत्येक गोष्टीवरती किंवा No matter प्रत्येक how people behave, still smile. की प्रत्येक भावनांवरती तुम्हाला नियंत्रण ठेवणं Turn to गरजेचं somebody आहे. and say, still smile. की तरी पण तुम्ही कोणाकडे तरी वळून सांगा की तरी पण तुम्ही हसा. Turn to somebody and say, you look so nice. कुणाकडे तरी वळून सांगा तुम्ही किती चांगले दिसत आहात. Overcome feeling, what makes it different? की त्या भावनांवरती तुम्ही विजय मिळवा. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का, Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का. You have to overcome the feelings आपल्याला त्या भावनांवरती विजय मिळवणं गरजेचं to आहे serve the Lord. परमेश्वरावरची सेवा So करण्यासाठी. that you can't be a good member and you can't serve the Lord if you are touchy people. जर तुम्ही तेवढे संवेदनशील असाल तर तुम्ही एक उत्तम सदस्य किंवा तुम्ही उत्तम सेवक असं होऊ शकणार नाही. You will never be happy. की तुम्ही कधी आनंदी होऊ शकणार नाही. You know something? You are playing music, तुम्ही थोड़ा सा टच हो गया, छोड़ के चले गए. You know, you are doing something, थोड़ा टची हो गए, छोड़ के चले गए. You know, कितना साल हो गया तुमको ये भी नहीं समझता है कि हमने कितना ब्लेसिंग खो दिया है. Am I talking to somebody? कितना ब्लेसिंग हमने खो दिया है. टची. You can't be touchy people. तुम्ही असं भाऊक असं होऊ शकत नाही. You have to be feelingless people. की तुम्हाला तुमचे जे काय. I tell my wife, I say it's not easy to be a pastor and servant of God. मी सिस्टर एस्टरला काय म्हणतो की हे पाळक होणे किंवा परमेश्वराचा सेवक होणे हे एवढं सहज नाहीये. You know, sometimes people think that leaders have done nothing
That's why pastors, no, there are so many people have done so many things wrong, but yet what makes us together is the presence of God. की पुष्कळच्या लोकांनी पुष्कळच्या गोष्टी चुकीच्या केल्यात, पण आज आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवणं म्हणजे परमेश्वराचं ती उपस्थिती आहे, त्यामुळे आम्ही सगळे एकत्रित आहोत. I tell my wife मी येस सिस्टरना सांगतो that where the electric pole wire, की जिथे इलेक्ट्रिक पोलची जी वायर आहे, that people go to touch, they fall and they die. की लोक तिथं स्पर्श करायला जातात, त्यांना शिवतात आणि ते पडतात आणि मरतात, They get sick. ते आजारी होतात. But the electrician goes up, पण जेव्हा तो इलेक्ट्रिशियन वरती जातो, he wears that gloves. की तो ते ग्लोव्स घालतो, You know that gloves. ती जे ग्लोव्स असतात, No matter how much हरकत नाही किती the current जरी तो करंट असला doesn't affect him त्यांना काही परिणामकारक होत नाही, because he is wearing that glove. कारण ते तो ग्लोव्स So in घातलेले the आहेत. church, let us wear that gloves. तर त्या मंडळीमध्ये या आपण ते ग्लोव्स परिधान करू, Who does what doesn't make difference. की कोण काय आहे, तसं Turn काय to फरक somebody, you पडत can नाही. hurt me how much you want, still I can say praise the Lord because I am wearing that gloves. की कुणी म्हणा की तुम्ही किती मला त्रास दिला तरी मला काही होणार नाही, कारण मी ते ग्लोव्स घातलेले You know, आहेत. if you don't listen to this pastor, you're going to be miserable. की जर तुम्ही या पाळकांचं ऐकलं तर तुमचे जीवन विस्कळीत How होईल. to be happy, learn from him. की कसं आनंदी राहायचं ते शिका God's पाळकांकडून. word has the answer. कारण जगाकडे Touchy people cannot survive for a long की time. जे भाऊक किंवा ते स्पर्श करणारे लोक ते If परमेश्वराची I सेवा don't करू like शकणार this, I नाही. will leave and go to another church. If I don't like this, I will. If somebody rebuke me, I feel no. Today you decide that I'm not going to be touchy person. की आज जर मला कोण काय बोललं तर मी ही मंडळी सोडून जाईल, असं नाही. तुम्ही आज निश्चय घ्या की तुम्ही असं किंवा संवेदनशील किंवा भाऊक व्यक्ती होणार नाही. Are you listening? We need to change, तुम्हाला overcome. Life is wonderful. People are wonderful. Turn to somebody, people are wonderful. कोणाकडे ते वळून सांगा की लोक उत्तम आहेत. Am I talking to मी somebody? कोणाशी बोलत आहे का? Yes, always say something good to somebody. की कायम तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी उत्तेजित करणारे गोष्टी बोला. Some people have habit, laughing, they'll say something and they'll cut somebody. की काही लोकांना सवय असते हसता हसता समोरचा बोलता त्याला खाली खाली You know, टाकतील. there are some people who talk to this one and, listening that one. की काही लोकांना सवय असते की I had one friend in the church. तो ह्याच्याशी बोलायचं पण त्याला ऐकवायचं. काय आज खूप चमकत आहे. Some people have habit. काही लोकांना सवय असते. Some touchy. काही लोक भाऊक असतात. Touchy means they'll not talk to you next time. की भाऊक जे लोक असतात की पुढच्या वेळेस ते बोलणार नाहीत त्याच्याशी. I will listen. Turn to somebody, say smile. If always know one thing. If everybody in the world will be like you, how the world will be like. Always know one thing in the world, what kind of character I am. की कायम लक्षात ठेव If की everybody in the world become like me, की संपूर्ण जगातली लोक माझ्यासारखी जर झाली, how the world will be wonderful. की कसं जे जग सुंदर होईल, How the world will be blessed. की जग कसं आशीर्वादित होईल. Change ourselves. की स्वतःला तुम्ही बदला, Overcome. की विजय मिळवा. If all of us are master, who will be servant? की सगळेच जर आपले ते धनी असतील तर Whole सेवक world कोण will be राहील? master, there will be chaos. जर सगळेच जर का धनी असतील तर ह्या सगळ्या गोष्टी विस्कळीत If होतील. everybody is servant, there will be blessing की everywhere. सगळेच जर सेवक असतील तर हे सगळे आशीर्वादित होईल. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे If का? everybody is servant in the house, there is always joy and peace. जर कारण घरामध्ये सगळे सेवक असतील तर सगळीकडे शांती अशी होईल. Sometimes for one work, 2 to 3 people go. की तुम्हाला माहिती का काही एका वेळासाठी 2-2, 3-3 लोक जातील. Suddenly if something to be take and keep it in the kitchen, की एखादी गोष्ट जर घेऊन किचन मध्ये ठेवायची असेल, husband, wife, daughter, all of them together, no, I'm keeping, Others, some houses have to fight. How many times I told you, he's still here. तर आपण काही वेळा काही घरांमध्ये बघतो किती वेळा सांगू हे अजून इथंच आहे. Chair will break, don't laugh so much. I've been telling you from yesterday. मी कालपासून तुला सांगत आहे, Why don't you get up and do it, no? का तू उठून ते करत नाही? Am I talking to somebody? मी कोणाशी बोलत आहे का? Be a feelingless. आपण भावना If you want to be an excellent person, be a feelingless. की जर तुम्हाला उत्तम व्यक्ती व्हायचं असेल तर तुम्ही भावनाहीन असं व्हा. Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? Be a servant. की एक सेवक असे व्हा. We all are servants. आपण सगळे सेवक आहोत. Servants never feel bad. की सेवकांना कधीही वाईट वाटत नाही. Problems are not with servants, problems are with masters. की समस्या ते सेवकांबरोबर नाही, समस्या ती धनांबरोबर आहे. The servants have only problem on the salary day. की फक्त सेवकांना त्या If पगाराच्या you don't दिवशी give फक्त salary समस्या असते. properly.
if you don't give salary properly. जर तुम्ही त्यांना व्यवस्थित पगार दिला You know, नाही you तर, can't be touchable. की तुम्ही ते भावनात्मक You किंवा have to overcome touchable. तुम्हाला त्याच्यावरती मात करणं Today गरजेचं आहे. decide yourself. आज तुम्ही निश्चय करा No matter what, I am still going to follow God. आणि काही हरकत नाही, काही उद्या मी देवाच्या अजून मागे जाणार. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? 999 people touched Jesus, but nothing happened. But this one, की 999 लोकांनी येशूला स्पर्श केला, काही झालं नाही, पण ही एकटी. I'm not interested in 999. I am only interested in that one. की मी रुची ठेवत नाही ते 999 मध्ये, पण मी रुची ठेवतो त्या फक्त त्या Turn to एकीमध्ये. somebody and say that one is important to me. कुणाकडे तरी वळून सांगा, ती एक गोष्ट, ती एक महत्वाची That होती. one is the pillar to की me. एक ती होती ती The one is the direction to की me. एक जी आहे ती मला The मार्ग one is the दाखवते. most important. की एक जी आहे ते महत्वाची The आहे. one who overcome, I'm going to follow him. की जो एक आहे ज्यांनी मात केली त्याच्या मागे मी चालणार आहे. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? एक जाड़ा आदमी रहेगा और वो बोलेगा मैंने पतला होने का क्लासेस शुरू किया है. कितने जन जाएंगे? नहीं. लेकिन एक आधा जाड़ा आदमी पतला हो गया, एक आधा आदमी ने कुछ करके दिखा तो हम सब उसके पीछे जाते, कैसे किया तूने? यस. एक गरीब आदमी मालदार आदमी हो गया तो हम पूछेंगे यस कैसे किया? यस. Today world is looking at overcomer. आज जग आहे ना, तो मात करणाऱ्यावरती पाहत आहे. Ordinary people, nobody bothers. साधारण लोकांकडे कुणी पाहत नाही. Am I talking to somebody? मी कुणाशी People बोलत are आहे looking का? for extraordinary. लोक पाहत आहेत जे असाधारण Turn व्यक्ती to आहेत someone and say त्यांच्याकडे. extraordinary. असाधारण कुणाकडे तरी वळून Jesus सांगा. said the children's bread should not be given to dog. की येशू ख्रिस्त म्हणाले की लेकरांचं अन्न त्या कुत्र्यांसमोर टाकू नका. You tell me dog, you tell me anything, doesn't matter how important it's for me. The word that yours, I will go under the table and eat that. की तुम्ही जे मला काही म्हणाल ते महत्वाचं नाही, पण मी परमेश्वरावर त्या टेबलच्या किंवा त्या मेजाच्या खाली जाईन. She is extraordinary. की ते असाधारण आहे. Doesn't matter. हरकत नाही. I will get down. मला खाली Like जावं dog लागलं I will तरी. eat. जसं कुत्र्याप्रमाणे मी But I खाईन. will not leave this church. पण मी ही मंडळी सोडणार नाही. Because I know there's a bread in this कारण मला church. माहिती की इथं I know भाकर there's a आहे. life in this कारण या church. मंडळीमध्ये I know जीवन there's a आहे. blessing in this कारण या church. मंडळीमध्ये I know जीवन God's आहे. mercy and grace in this की church. इथं दया आणि कृपा आहे. Others can go 999, but I look to that one. की सगळे बाकीचे जातील 999, पण मी त्या एकाकडे The one पाहिजे. who's sitting forward, I'm looking at that. की जे पुढे बसले मी त्यांच्याकडे पाहिजे. I want to be like them. मला त्यांच्याप्रमाणे व्हायचंय. They came from the hurt and they are sitting as a blessed. की ते झोपड्यात ना आलेत, पण आता इथे बसून ते आशीर्वादित They झाले. came as a sinner and they are sitting as a saint. की ते आता ते अपवित्र म्हणून किंवा ते Am I पापी म्हणून talking आले, to पण आता इथे somebody? संत म्हणून बसले. Am I talking to somebody? कुणाशी बोलत आहे का? I know there is something works in this church. मला माहिती की इथे काहीतरी कार्य होतं. I know there's something works in this या church. मंडळीमध्ये काहीतरी कार्य होतं. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? जरूर ये चर्च में कुछ तो है, इसलिए तो ये लोग वहां पर आशीर्वादित है. हालेलुया. कुछ तो होता ही है चर्च में, Hallelujah. कुछ तो आशीर्वाद है चर्च में. ये Hallelujah. लोग कहां से और कैसे हो गए, मैं ये चर्च को नहीं छोड़ूंगा. मेरे को मालूम है मेरा भविष्य ये चर्च के अंदर है. हालेलुया. 999 गए तो जाने दो, लेकिन मैं वो एक को देख रहा हूं. Wise. Turn to someone and say, be wise. कुणाकडे तरी वळून सांगा, हुशार व्हा. Be wiser. Don't lose yourself. की तुम्हाला स्वतःला गमवू नका तुम्ही. Touchy people cannot serve the Lord. की भाऊक जी लोक असतात ते देवाची सेवा करू Touchy शकत नाही. people lose the blessings of God. की ते देवाचे जे आशीर्वाद आहेत ते गमावतात. Touchy people always looks to others and try to behave. की जे भाऊक लोक असतात ते दुसऱ्यांकडे पाहून वागण्याचा प्रयत्न करतात. Extraordinary people are different. असाधारण लोक वेगळी असतात. If you want to be a servant of God, you have to be an extraordinary. जर तुम्हाला देवाचा सेवक व्हायचं तर तुम्हाला असाधारण व्यक्ती होणं गरजेचं You आहे. can't be touchy people. की मी त्या भाऊक लोकांना तसं होऊ शकत नाही. Let me tell you today. मला आज तुम्हाला Decide सांगू today, द्या. no matter how much hurt I'm going to be, I'm not going to have the feeling. की मला आज एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही निश्चय करा की मला कितीही दुःख झालं तरी मी माझ्या भावना बदलणार नाही. I'm going to be a feelingless. की मी ते भावनाहीन असं होईल. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Turn to someone and say, I'm going to be a feelingless. कुणाकडे तरी वळून सांगा मी भावनाहीन असं होईल. Hallelujah. Feelingless, that doesn't mean I'm not going to talk to them, I'm going to be funny with them. I'm still going to go and love them and bless them. भावनाहीन म्हणजे मी त्यांच्याशी बोलणार नाही असं नाही, पण तरी पण मी त्यांच्यावर प्रीती करेन आणि त्यांच्याशी जाऊन बोलीन. Now this woman, आता ही स्त्री she said ती म्हणाली in her heart,
की ज्या हृदयामध्ये that if I only touch the hem of his की garment. जर मी फक्त त्याच्या वस्त्राला स्पर्श केला 999 people were following. 999 लोक मागं जात होती, They were following. ते मागं चालली होती. 999 people were following. 999 लोक त्याच्या मागे चालली होती. But this woman, पण ही स्त्री she had in her heart word. तिच्या हृदयामध्ये तिने ठरवलं होतं And she said, I will touch him. आणि ती म्हणाली मी तिला स्पर्श करीन And she is the overcomer. आणि ती मात Today करणारी I want you to be an overcomer person. आज मला पाहिजे तुम्ही I मात don't करणारे want you व्यक्ती to व्हा. join the crowd. I want you to join the overcomer. की तुम्ही त्या गर्दीमध्ये जाऊ नका, पण तुम्ही ते मात करणार असे Am व्हा. I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे Be an का? extraordinary person. एक असाधारण व्यक्ती असे तुम्ही व्हा. काय But करणार? let me tell you today, पण मला आज तुम्हाला सांगू द्या, extraordinary people have the extraordinary harvest. असाधारण व्यक्ती असाधारण गोष्टी होतात. People are looking for somebody's overcomer. की लोक पाहत आहेत जो विजयवंत आहे किंवा मात करणार आहे त्याच्याकडे. 999 people names are not written who touch Jesus, but only this lady. 999 व्यक्तींची नावं लिहिली नाहीत, पण फक्त या स्त्रीचं नाव. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे Maybe I am talking to one person in this की church मी आज today. फक्त त्या एका व्यक्तीशी Maybe I am talking to मंडळीमध्ये one बोलत आहे. person in this church today. या मंडळीमध्ये मी त्या एका व्यक्तीशी I am बोलत talking to आहे. somebody who's मी extraordinary. आज बोलत आहे जो असाधारण I am आहे. talking to somebody who said this morning, I am going to church. की आज मी सकाळी मी कुणाशी तरी बोलत आहे की जो म्हणत की मी आज I am मंडळीमध्ये going to चाललोय. touch Jesus. आज मी येशू ख्रिस्ताला स्पर्श No करणार matter आहे. what comes, काय हरकत नाही, काही गोष्टी I am going आल्या. to touch Jesus. मी येशू ख्रिस्ताला स्पर्श करणार This आहे. is my day. आज हा माझा दिवस आहे. This is my day. हा माझा दिवस This is the आहे. day that the Lord has की made. हा दिवस जो आहे तो परमेश्वराने Am I बनवला talking to आहे. मी somebody? कुणाशी बोलत आहे Let का? 999 people try to make me sad, but God said, this is the day that the Lord has made, that I may be glad in की it. 999 लोकांनी मला उदास करायचा प्रयत्न करा, पण परमेश्वर म्हणतो की हा दिवस आहे मी तुला आनंदी कर. Look to that one person. आज त्या एका व्यक्तीकडे Look at that पहा. one person. आज त्या एका व्यक्तीकडे Who is पहा. that one person? एका व्यक्तीकडे पहा. Who आणि is that कोण- one person? कोण आहे तो एक व्यक्ती? Who is making me happy? की कोण आनंदी करत Because God आहे? has called me to be happy. जर कुणाला बोलवलं देवाने अशी आनंदी करायला, And आनंद look to करायला, that person. त्या एका व्यक्तीकडे पाहतो That one person who's touching Jesus is different. की तो एक व्यक्ती जो ख्रिस्ताला शिवतो आणि तो वेगळा आहे. Out of 990, 999 मधून world is looking for overcomer. की ते जग पाहत आहे ते मात करणाऱ्याकडे. World is looking for की overcomer. जो जग पाहत आहे तो विजय मिळवणं किंवा मात World wants to करणाऱ्याकडे. follow overcomer. की जगाला चालते की ते अशा व्यक्ती मागे Nobody मात writes करतो. biography ordinary people. की जे बायोग्राफी आहे ते साधारण व्यक्ती जे त्यांना कुणाला आवडत नाही. जो साधारण लोग हैं उसके बारे में कोई लिखता नहीं है. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोगों के बारे में सब लिखते हैं. यस यस आई एम फेड अप ऑफ ऑर्डिनरी मला पीपल. कंटाळा आला ते असाधारण लोकांचा. आई एम फेड अप ऑफ ऑर्डिनरी की जे पीपल. साधारण लोक आहेत त्यांचा मला कंटाळा आलाय. I want extraordinary मला people. असाधारण व्यक्ती नको Because आहेत. Jesus makes कारण extraordinary. येशू ख्रिस्त असाधारण व्यक्ती तयार Am I करतो. talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे? Then somebody said, Satan is losing today. की कुणाकडे तरी वळून सांगा की सैतान आज हारत आहे. I'm going to go from here आज मी इथून जाणार आहे as an overcomer. एक विजयवंत किंवा I'm मात going to करणारा go म्हणून. from here की मी इथून as जाणार an आहे extraordinary person. असाधारण व्यक्ती बनू. You think of yourself, I'm thinking of myself तुम्ही today. तुमच्याबद्दल विचार करा, मी Am I माझ्याबद्दल talking विचार to am करतो. I talking to some overcomer मी today? कुणाशी बोलत आहे की जो Am I मात talking करणारा to आहे. somebody who said, I have fought the fight मी कुणाकडे तरी मी कुणाशी of बोलतोय faith and I have kept it till the last. की मी शेवटपर्यंत ती विश्वासाची लढाई I लढली have आहे. kept it till the मी last. शेवटपर्यंत त्याला I टिकवली आहे. fought the fight of faith. की मी ती विश्वासाची लढाई लढली My आहे. body did not encourage me. की माझ्या शरीराने My मला body उत्तेजित was केलं becoming नाही. big. My body was becoming big. कि माझं मेरा शरीर- शरीर निराशा में, मेरा शरीर बीमारी में. वो औरत ने कहा सब कुछ हो 12 साल मेरे शरीर में से लहू बहते गया, ताकत नहीं है, कुछ नहीं है, मेरा शरीर साथ नहीं दे रहा है. और शरीर बोल रहा है अभी कुछ नहीं कर सकेंगे, डॉक्टर बोल रहे हैं अभी कुछ नहीं कर सकेंगे, डॉक्टर वैद्य बोल रहे हैं अभी कुछ नहीं कर सकेंगे, पैसे नहीं है, कुछ भी नहीं है, कुछ साथ नहीं दे रहा. ऐसे हालत के अंदर बीमारी. और हम देखते हैं बाइबल के अंदर देखे तो मैं ये लायक की भी नहीं हूं कि मैं वहां तक पहुंचूं. और मैं ऐसे हालत में भी जब सब तरफ से गर्दी है, मैं जा नहीं सकती और मेरा भरोसा भी नहीं है, फिर भी मैं चलूंगी वहां पे, फिर भी मैं विश्वास से जाऊंगी, फिर भी मैं बोलूंगी मेरा परमेश्वर है. कुछ दिखता नहीं, फिर भी मैं वहां पर जाऊंगी, मैं उसको स्पर्श करूंगी. कुछ भी होने दो, कितने भी लोग मेरे को रुकाने दो, कितने लोग गिराने दो,
कितने लोग लेट एनीबॉडी डू व्हाट दे वांट्स टू डू, कुणाला जैसा काही- लोगों को करना है करने दो, मैं जाऊंगी, मेरे को कुछ नहीं, मरना है तो मैं उसको हाथ लगा के मरूंगी, बिना मैं हाथ लगाए मरूंगी नहीं। मैं अपना विश्वास का जो युद्ध है वो मरे दम तक वो विश्वास के अंदर मैं रखूंगी। हालेलुया। My. Am I talking to somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? You still have hope. तुमच्याकडे तरी पण आशा आहे Don't give up. की तुम्ही हार मानू नका, Don't give up. हार मानू नका. That 35 lakhs people cried. की 35 लाख लोक रडली, They said we cannot. ते म्हणाले मी करू शकत They नाही. took a stone का त्यांनी दगड घेतला, and they came against Moses, Joshua and ते Caleb. मोशे, जोशुआ आणि कालेबच्या विरोधात And they said we होते. cannot do आणि it. ते म्हणाले आम्ही हे करू शकत नाही. They all gave up. ते त्यांनी सगळ्यांनी हार मानली. You know what is the problem? तुम्हाला माहिती का समस्या काय होती? They looked at the problem. की त्यांनी त्या समस्याकडे पाहिलं. What is the problem? की समस्या काय होती? They looked at the problem. त्या समस्याकडे त्यांनी What पाहिलं. is the problem? की समस्या काय आहे? They looked at the त्या problem. समस्याकडे त्यांनी पाहिलं. And what is the answer? आणि उत्तर काय आहे? Joshua and Caleb looked at the promise. योशुआ आणि त्या कालेबाने त्या वचनाकडे पाहिलं. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे They का? looked at the promise that God says, I will take you to promised की land. त्यांनी त्या अभिवचनाकडे पाहिलं जिथे देव म्हणाला की Look तुम्हाला to वचन promise देतो today. भूमीमध्ये. आज त्या अभिवचनाकडे पहा. Don't look to problem. आज त्या समस्याकडे पाहू नका, Look to promise की today. त्या अभिवचनाकडे पहा. Sickness is saying, I will not go. की जे आजारपण आहे ते म्हणते मी जाणार नाही. But the promise says, by his stripes you were पण healed. अभिवचन म्हणते की त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालं आहे. Problem is saying, I will not go. की समस्या म्हणते मी जाणार नाही. But the Bible says, Prince of Peace is in your home की today. जवळ शांती राजकुमार आज तुमच्या घरामध्ये आहे. It's depend whom you give place, that will take. की ती गोष्ट त्याच्या घरामध्ये तोच गोष्ट घडेल. Whom you give place, that will take. की ज्या गोष्टीला तुम्ही जागा द्याल तीच गोष्ट ती घेईल. Don't ever you give place to problem, give place to promise. तुम्ही त्या समस्यांना कधीही जागा देऊ नका, तुम्ही त्या अभिवचनांना जागा द्या. You know, book of Joshua, 14th chapter योशुआचा 14वा अध्याय or म्हणतो 24th chapter, Bible says when they came into promised land, की पवित्र शास्त्र म्हणतं जेव्हा ते वचनदत्त भूमीमध्ये आले, Caleb came there की कालेब तिथे आला and Caleb said आणि कालेब म्हणाला to Joshua, योशुआला you know about me and you. की मला तुला माहिती आहे माझ्या आणि तुझ्याबद्दल. तेरे मेरे बारे में तेरे को मालूम है, अभी तू तेरा देख, मैं मेरा देख रहा. मेरा अभिवचन मेरा है, मेरे अभिवचन के पीछे तू नहीं जा सकता. Am I talking to somebody? Hallelujah. मेरा बुलावा है. Am I talking to somebody? Yes. Am I talking to somebody? तू इधर लीडर बन के बैठ, जोशुआ तू लीडर बन के बैठ. तू बोल मैं मेरा घराना परमेश्वर की सेवा करेंगे, लेकिन मैं वो डोंगर मांग रहा हूँ जिसके ऊपर और 31 राजा है जिनको मेरे को मारने का है. तेरे लिए बस हो गया. तेरे लिए तेरा बस छोटा सा घर, छोटा सा ग्रुप, छोटा बस, अभी इसके आगे नहीं. तू बोलता है मेरे को, लेकिन मैं और आगे जाऊंगा. किसी को मैं और आगे जाऊंगा. आई एम रेडिकल. डोंट अंडर एस्टिमेट मी. मला तुम्ही खाली पाहू नका. बहुत से लोगों ने मेरे को क्यों छोड़ के गए, क्यों? क्योंकि उनको आगे तक नहीं आना था. दोष देंगे, बराबर दोष देंगे कि मैं वहां के लिए बुलाया गया नहीं हूं, मैं आगे के लिए बुलाया गया हूं. आज मैं यहाँ पर हूं क्योंकि बहुत से लोगों को छोड़ के मेरे को यहाँ तक आना पड़ा. I had to leave many of them. If I had to be with them, I would never reach here. मला त्यांच्यावर राहायचं असतं तर मी इथपर्यंत कधी पोहोचू नसलो शकलो. I could not reach here. मी इथे पोहोचू शकलो I had to नसतो. give them up मला त्यांना सोडावं in लागलं order to be here. जेणेकरून मी इथे असून. Our calling is bigger calling. की आपलं पाचारण हे Our मोठं calling is a पाचारण higher आहे. calling. आपलं पाचारण हे मोठं पाचारण Am आहे. I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? Turn to somebody. Caleb said, Joshua, काली म्हणाला योशुआ इतके वर्ष आपण संघ होतो, बरं होतो, आता सर्व काही चांगलं आहे. आपण जेवलो संघ, आपण फिरलो संघ, आपण देवामध्ये जाता. आता जोशुआ तू तुझं बघ, तू माझी आठवण कर. मी जिथं पाय ठेवेन तिथं देवाने सांगितलंय. हालेलुया. तू इथं पाय ठेव, बस झालं तुला. मी तिथं पाय ठेवणार आहे. आय एम गोइंग टू पुट माय फीट ऑन दॅट माउंटन. मी त्या डोंगरावरती माझे पाय ठेवणार. Now Joshua gave me the mountain. की योशुआ तो डोंगर मला दे. You know what he said? मला माहिती तो काय He म्हणाला? said 40 years Israel suffered. की 40 वर्ष जे इस्रायल होते ते त्रासात होते किंवा ते त्या गोष्टीतनं जात होते. 40 years 40 वर्ष Israel suffered in Gilgal. की त्या गिलगाल मध्ये ते फिरत होते. But I kept the promise of God in my heart. की परमेश्वराचं जे अभिवचन आहे ते माझ्या हृदयामध्ये मी ठेवलं. एक बात बोलूं तुमको,
सीखोगे कुछ? सीखोगे? इज़राइल के लिए गोल गोल घूमना था, लेकिन मेरे लिए वो गोल गोल बनाना था. हालेलुया. आमेन. यस, आई एम लिसनिंग. इज़राइल गोल गोल घूम रहे थे, वो वहां पर मरे, लेकिन मैं जब वो कुंभा जो बनाते हैं ना, जब वो गोल गोल बना था, मेरे हृदय के अंदर प्रॉमिस था, अभिवचन था कि परमेश्वर मेरे को क्यों बना रहा है, क्योंकि वहां तक लेके जा रहा है. हालेलुया. किसी को वो तो बना रहा है, परमेश्वर बना रहा है. देखो ये बरस आशीर्वाद का बरस है. यस. आमेन. ये बरस बहुत सी बातें भयंकर दुनिया में जाने वाली है, लेकिन परमेश्वर ऐसा बना रहा है कि दाएं और बाएं 1000 और 10,000 गिरेंगे, लेकिन तुमको स्पर्श नहीं कर सकेंगे. हालेलुया. आमेन. They said we cannot fight. ते म्हणले आम्ही युद्ध करू शकत नाही. You know how to see the situation? की पाहते किती गंभीर ती परिस्थिती होती. You know, everybody, की प्रत्येक जण they looked at the दूरबीन. की त्या उन लोग ने दूरबीन लिया, और दूरबीन लेके जब उन्होंने देखा तो उन लोग ने सब बड़े बड़े देखे. वो बोले कि हम नाकतोड़े जैसे उनके सामने. लेकिन जोशुआ और कैलेब ने बताया, रुक जाओ, लाओ इधर. तुमने दूरबीन में से कभी उल्टा देखे? हाँ? उन्होंने उल्टा देखा, तो उल्टा देखने के बाद वो जो राक्षस जैसे लोग थे वो छोटे छोटे देखे. वो बोले ये इनको तो अपन ऐसा मारेंगे. हालेलुया. यू नो, तुम्हारी आंखों से नहीं, परमेश्वर की आंखों से वो समस्या को देखो. हालेलुया. तुम छोटे हो गए, लेकिन तुम्हारा परमेश्वर बड़ा है. आमेन. Am I talking to somebody? कुणाशी बोलत तुम्हारी आहे का? आंखों से नहीं, परमेश्वर की आंखों से देखो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? हमारा विश्वास हमको वहां तक पहुंचने नहीं देता है. तुमको 999 लोगों को देख के हम भी ठंडे हो जाते. इसके जीवन में नहीं, उसके जीवन में नहीं, उसके. मैं तुमको सच कहता हूं, वो 999 को मत देखो, एक को देखो जो ओवरकमर है. लुक एट दैट वन. त्या एका व्यक्तीकडे पहा. Look at that one. त्या एकाकडे पहा. That 999 people are failure, but that one, look at that. ते 999 लोक जे अपयशी आहेत, पण त्या एका व्यक्तीकडे का जो मात करणार They आहे, say we can. तो म्हणून आम्ही करू शकतो. We can fight this battle. आम्ही हे युद्ध लढू शकतो. We can overcome. आम्ही विजयवंत होऊ शकतो. No matter how they are like giants. हरकत नाही ते कितीही मोठे असले But our तरी. God is able. पण आमचा देव Our पुरेसा God आहे. is able to go through. आमचा देव ह्या करू Our शकतो. God is able to take through. आमचा देव ह्या गोष्टी करू She शकतो. said, I know I am sick. की तो ती म्हणली मला I माहिती know I am आहे dying. मला माहिती आहे I know everybody gave up on me. की I know everybody gave up on me. की मला माहिती आहे की सगळ्यांनी I माझ्यावरती know हार everybody मानली. says too late for you. की आता मला माहिती आहे की सगळेजण म्हणाले की खूप उशीर झाला आहे. Even the doctor says, तर तो डॉक्टर it's सुद्धा too म्हणाले late, you can't do की anything. खूप उशीर झाला आता काही होऊ शकत नाही. I know everything. मला सगळ्या गोष्टी I माहिती have आहेत those faces before me की माझ्याकडे माझ्या समोर ते चेहरे आहेत who said जे म्हणाले that nothing can be happen. की आता काहीच होऊ I शकत know I'm नाही. going to die. मला माहिती आहे मी मरणार I know आहे. they say nothing can happen. आता मला माहिती आहे ते म्हणतात काही होऊ I शकत know they नाही. laughed at me. मला माहिती आहे ते आता माझ्यावर I हसले know they left and they ran ahead. की मला माहिती आहे ते मला सोडले आणि ते पळून गेले पुढे. They ran ahead. ते पुढे गेले. But I know one पण thing. मला एक गोष्ट माहिती If I आहे just touch फक्त मी स्पर्श केला the hem of his garment, त्याच्या वस्त्राला hem of his garment, त्याच्या त्या वस्त्राला hem of the garment, त्याच्या त्या वस्त्राला जो मेरे को बोले खत्म हो गया वो खत्म होंगे, लेकिन तुम लास्ट तक जीते रहोगे. Am I talking to somebody? 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 तुम खुश रहोगे. मैं सच कहता हूँ, God Spirit helps you in everywhere. की परमेश्वराचा तो आत्मा सगळीकडे आहे. Yes, yes, you will be strong. तुम्ही सामर्थ्यवान व्हाल. You will be strong. तुम्ही सामर्थ्यवान व्हाल. Am I talking to somebody? मेरे को खाली ये बरस, उसको खाली वहां तक मेरे को पहुंचने दो. बस बहुत अड़खड़े है, लेकिन मैं वहां तक पहुंचूंगा. मेरे को मालूम है जब मैं वहां तक पहुंचूंगा ना, ये सब जो 999 मेरे आजू बाजू में ना, सब देखेंगे वो बदल मेरे अंदर का. हालेलुया. Am I talking to somebody? Am I talking to somebody? वहां तक पहुंचने दो. वहां तक ये बरस एक टास्क ले लो कि मैं यीशु के विश्वास तक मैं पहुंचूंगी. वहां पर विश्वास से
I will touch the hem of his garment. मी त्याच्या त्या वस्त्राला स्पर्श करीन. He is my answer. He is my everything. तो माझा उत्तर आहे, तो माझा सर्वस्व आहे. मेरे को नीचे डाल दिया फिर भी मैं उसके पीछे चला. मेरे पे हंसे फिर भी मैं पीछे चला. सबने छोड़ दिया वो चौक के रास्ते में, मैं अकेला बैठ कर रोया, फिर भी मैं रोते रोते भी उसके पीछे चला. कुछ नहीं था फिर भी मैं उसके पीछे चला. हर चीज के अंदर एक बात मैंने छोड़ी नहीं, उसके पीछे चलने की. I walked behind him. लोगों को लगा ये, वही लोगों को यही मांगता था कि पुलपिट पे से नीचे जाके कहीं पर मर जाए. लोगों को यही मांगता था कि तुम चर्च में कहीं से चले जाए. लोगों को ये मांगता था कि तुम ठंडे हो जाए. लोगों को ये मांगता था कि तुम छोड़ दे. शैतान को भी ये मांगता था तुम छोड़ दे. उन्होंने मदद नहीं की लेकिन तुमने छोड़ा नहीं. Am I talking to somebody? उनकी ये इच्छा थी कि तुम छोड़ दे, तुम यीशु के पीछे आना छोड़ दे, बस वापस टीवी के अंदर बच जाओ, वापस मोबाइल के अंदर चले आओ, वापस उसने यीशु के पीछे आके कुछ फायदा नहीं. उन्होंने बहुत प्रयत्न किया कि यीशु के पीछे जाना छोड़ दे. उन्होंने बहुत समस्या की, उन्होंने बहुत गिरा उठा, लोगों ने छोड़ा तो लोगों ने धक्का मारा, किसी कैसी परिस्थिति में से गया. फिर भी एक बात है, मैंने अपना विश्वास जो है, युद्ध विश्वास का मैंने लास्ट तक रखा. मैंने नहीं छोड़ा. कितने भी परिस्थिति आई, कैसे भी परिस्थिति आई, कैसे भी तकलीफें आई, कैसे भी हाल आए, कैसे भी लेकिन मैंने नहीं छोड़ा. उसने मेरे को विश्वास रखा. किसी को उसने ही केप्ट मी फेथफुल. की त्यांनी मला विश्वासू ठेवलं. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to somebody? I did not give up. I still kept the faith. की मला मी हार मानली नाही. मी मैंने तरी पण अपना विश्वास नहीं गमाया. बहुत लोगों ने बोला विश्वास है. मेरे मुंह के ऊपर लोगों ने बैठे, ऐसा सामने बैठ के मेरे मुंह के ऊपर बोला. अभी तक उनका पिक्चर में सामने, कभी कोई तकलीफ होती है, कभी कोई दिल के अंदर ये, लेकिन मैंने छोड़ा नहीं. बोला ये सब बोल सकते हैं क्योंकि ये छोड़ने वाले लोग हैं 999, लेकिन एक है. हालेलुया. और वो एक कभी दिखेगा मालूम, जब ये 999 के सच्चे चेहरे मेरे सामने आएंगे, तब एक का सच्चा चेहरा, ये नकली चेहरे मेरे सामने आएंगे तो एक असली चेहरा मेरे को समझेगा. When 999 people go out of your life ना, then one will be seen. जेव्हा 999 लोक तुमच्या जीवनातनं जातील तेव्हा हा एक चेहरा तुमच्या जीवनामध्ये ये दिसेल. गलती के वजह से तेको दिखता नहीं है. गलती की वजह से तेको लगता है ये मेरे साथ है, वो मेरे साथ है, ये मेरे साथ है, ये मेरे को ये बोलता मैं तुझे कभी नहीं छोड़ूंगा, वो बोलता मैं तेरे साथ खड़ा रहूंगा, वो बोलता मैं तेरे को. लेकिन ये 999 लोगों के लिए तुम उसको नहीं देख सकते जो इसकी कसम तुम्हारे साथ है. उसको देखो जिसने बुलाया है, जिसने बुलाया है, जिसके ऊपर मेरे को मालूम मैंने किसके ऊपर विश्वास रखा है. मेरे को मालूम है जिसके ऊपर विश्वास रखा है वो कभी भी फेल नहीं होगा. मेरे को मालूम है जिसने ऊपर विश्वास रखा है उसने मेरे को वहां से यहाँ तक लेके आया, और वही परमेश्वर इसके आगे भी लेके जाएगा. हालेलुया. जब मैं बगीचे में शुरू किया तभी तू कहां पर था? जब मैं बगीचे में शुरू किया तब तू कहां पर था? जब मैं बगीचे में शुरू किया तू कहां पर था? जब मैं बगीचे में शुरू किया तब तुम कहां पर थे? कोई नहीं था. वही था और आज वही मेरे को आगे लेके जाएगा और वही मेरे साथ मरे दम तक रहेगा. हालेलुया. Be a extraordinary. एक असाधारण I असो. want you to be a मला extraordinary. पाहिजे तुम्ही असाधारण झाले तुम पाहिजे. होटल में जाओगे तो लोग तंग होके देखेंगे और तुम्हारे में बात होगी. उसको पैशन था वो टॉक ऑफ द टाउन. तुम मार्केट में जाओगे तो कोई तो पलट कर लेंगे, अरे उसको पैशन था क्या? Are you listening? सादे सुधे आदमी कोई नहीं. तुम उनके बाजू में भी खड़े हो, तुम कितना भी मेकअप करके उनको देखते हैं ना, वो तुमको है बदलाव. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आदमी को सब देखते हैं. तुम रास्ते से निकलोगे तो वहां पर भी लोग तुमको देखेंगे. क्यों? एक्स्ट्रा ऑर्डिनरी. टर्न टू बी एक्स्ट्रा ऑर्डिनरी. किसी को बोलो मैं एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनूंगा, असाधारण बनूंगा. यीशु इसलिए नहीं मरा कि मैं साधारण हूं, यीशु इसलिए मरा कि मैं असाधारण बनूंगा. हर चीज के अंदर मैं असाधारण बनूंगा. हालेलुया. Am I talking to somebody?
will become extraordinary. आम्ही असाधारण बनू. Nothing can stop us. आम्हाला कुठलीही गोष्ट थांबवू He has शकत नाही. answer for everything. त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर आहे. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे Am I का? talking to somebody? कुणाशी बोलत आहे Am I का? talking to some overcomer? तुम्ही मी विजयवंताशी बोलत Am I आहे talking का? to some victor or victim? की मी ते विजयवंताशी बोलत आहे का? Am I talking to victor or victim? की मी विजय तो Are you विजय victim or are you victor? की तुम्ही हारलेले आहात का तुम्ही विजयवंत आहात? Are you undercover or you're overcomer? की तुम्ही मात करणारे आहात का? Am I talking to somebody who's मी overcomer? कुणाशी बोलत आहे का जो मात Am I करणारा talking to आहे? somebody who's still की flying? मी कुणाशी बोलत Am I आहे talking का? to somebody who still have faith? की कुणाकडे अजून विश्वास Am आहे I की मी बोलत talking आहे to का? somebody who say I still can do? You know, I'm standing this morning to encourage 500 people to say, yes, we can do. मी आज सकाळी उभा आहे की इथं मी 500 लोकांना उत्तेजित करू शकतो की हो आम्ही करू शकतो. You know, that's the faith God make me stand. की तोच तो विश्वास आहे देव मला तिथे उभे करतो. And what I say, I apply to myself. आणि जे काय मी बोलतो ते मी स्वतः त्याच्यावरती No लागू matter करतो. 500 people, what problem you have, I can tell you, you still can do. की हरकत नाही काय त्या 500 लोकांना किती समस्या असल्या तरी मी म्हणतो की तुम्ही त्या गोष्टी करू शकता. 999 को मत देखो जिसने छोड़ दिया, एक को देखो जो अभी तक चालू है. हालेलुया. Am I talking to somebody? बहुतों को देख के तुम छोड़ दोगे, बहुत तो देख के तुमको लगा नहीं होता. रोने वाले बहुत है, लेकिन मैं तुमको सच कहता हूँ, ओवरकमर मांगते हैं आज. बी ओवरकमर. विजयवंत किंवा मात करणारे व्हा. अभी पाम संडे आ रहा है, ये वो गधे के बारे में, वो गधे के बारे में सब बोलते. बहुत से गधे आएंगे, लेकिन वो गधा, किसी को बोला मैं गधा, जिसके ऊपर यीशु बैठा है. क्यों गधा मालूम? बिकॉज सेंट पॉल सेज आई एम फुल फॉर क्राइस्ट. की येशू- वर्ल्ड थिंक वी आर फुल फॉर क्राइस्ट. वर्ल्ड थिंक वी आर फुल फॉर क्राइस्ट. जग म्हणतं की आम्ही कशासाठी वेडे आहोत. Yes, we are full for Christ. आम्ही वेडे आहोत. Are you listening? तुम्ही I am ऐकत full आहात for का? Christ, but let me tell you who's fooling you. की कोण तुम्हाला फसवत आहे. Again, I say, I am full for Christ, but who's fooling you? की मी ख्रिस्तासाठी वेडा आहे पण तुम्हाला कोण वेड बनवत आहे. तुम्ही कोणाच्या मागे चाललाय? मी ज्याच्या मागे चाललोय, भले मी मूर्ख आहे, पण मी ज्याच्या मागे चाललोय तू कुठे मला माहिती आहे. तू कोणाच्या मागे चाललाय? May you be overcomer. She never gave up. तिने कधी हार मानली नाही. Everything प्रत्येक गोष्ट she followed. ती मागे चालली. She touched him. तिने त्याला स्पर्श केला. She touched him. तिने त्याला And स्पर्श she केला pulled the power. आणि तिने ती शक्ती ओढली She pulled the power. आणि ते सामर्थ्य तिने Turn to ओढलं. somebody and say, this year we will pull the power. कुणाकडे तरी वळून सांगा की या वर्षी आम्ही ते सामर्थ्य ओढणार आहे. Jesus was going to touch that girl. की येशू ख्रिस्त त्या मुलीला स्पर्श करायला चालला But होता. this woman touched. पण या स्त्रीने स्पर्श केला. Say, I will touch him. म्हणा मी स्पर्श I करेन will not wait for his touch. की मी त्याच्या स्पर्शासाठी थांबणार नाही. Jesus turned back and said, who touched me? की येशू ख्रिस्त मागे वळून म्हणाला की कुणी मला स्पर्श केलं. That बाकीचे सर म्हणाले, कोणाला माहिती आहे किती लोक स्पर्श करतात, पास्टर सर्वांना असं टच करते येशूला, कोणाचं पडला, कोणाचं येशू म्हणा नाही नाही मी हे सर्वांचं नाही. ते एक है, वो एक के बारे में बोल रहा हूँ. हालेलुया. उसका टच कुछ अलग ही था. जब उसने टच किया ना, मेरे में से कुछ तो गया. विश्वास का टच. Am I talking to somebody? Am I talking to? Maybe tonight or this morning Jesus would turn back and said, who touched me, and you may be the one. की आज संध्याकाळी किंवा आज सकाळी येशू ख्रिस्त मागे वळून म्हणू की कुणी मला स्पर्श केलं आणि ते मग तुमच्यात Maybe you may be the one. की त्यांच्यात तुम्ही एक असो. तुम एक होने दो कि उसके स्पर्श ऐसा स्पर्श करो कि जिससे तुम्हारा जीवन बदल जाए. हालेलुया. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत ऐसा आहे स्पर्श का? करो कि तुम्हारा जीवन बदल जाए. ऐसा स्पर्श करो कि तुम्हारा भविष्य बदल जाए. ऐसा स्पर्श करो कि तुम्हारे बच्चों का जीवन बदल जाए. ये बरस स्पर्श का बरस होने दो. हालेलुया. Let this year follow him. की या वर्षी तुम्ही त्याच्या मागे Turn to son and say, I'll follow him. कुणाकडे तरी वळून सांगा की मी No त्याच्या matter मागे चालणार what. आहे. No matter what situation. की हरकत नाही No matter कुठलीही what परिस्थिती, circumstances. की कुठलीही No परिस्थिती, matter what I have to go through. मला कशात No तरी matter जावं how लागलं. much I go मी through. कसं Maybe गेलो. I toss this side. Maybe I toss this मी side. इकडे या Maybe I साईडला go. गेलो. Maybe I lame. Maybe people push. Maybe from the crowd. Maybe from this. But I will reach to that place. की मी त्या परिस्थितीमधनं जात होतो मी तिथे पोहोचणार आहे. सब कुछ लोग ले सकते हैं, लेकिन मेरा उसके पीछे चलना
लोग नहीं ले सकते। हालेलुया। और मैं चलूंगा उसके पीछे, ठंड से चलूंगा उसके पीछे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मे गॉड ब्लेस यू, देव तुम्हाला आशीर्वादित मे यू बी करो ओवरकमर, की तुम्ही विजयवंत व्हा, मे यू फॉलो गॉड, की तुम्ही देवाच्या मे मागे यू चाला, नॉट बी लाइक नेक्स्ट टू यू, की तुमच्या बाजूसारखे तुम्ही होऊ मे यू नका. नॉट बी दैट त्या 999, 999 मे यू बी द वन लोकांप्रमाणे हु इज डिफरेंट. की तुम्ही एक असं व्हा जो फरक पाडेल. Don't compare others like की you. तुम्ही तुमच्या स्वतःला They दुसऱ्याशी will तुलना not करू become नका. like you. ते तुमच्याप्रमाणे कधीच होऊ शकणार They may नाही. be weak. की ते अशक्त असू Let them शकते. be where they are. त्यांना तसंच राहू द्यायची जिद्द You go आहे. ahead and be तुम्ही example. पुढे जा आणि उदाहरण व्हा. Let others may not do. की ते तुमच्या You do it. तुम्ही ती गोष्ट करा. Let others are की satisfied. ते बाकीच्यांना संतुष्ट राहू द्या तिथे. You don't be की satisfied. तुम्ही तिथं संतुष्ट होऊ Still, नका. I want more. की मला अजून पाहिजे. More and more of Jesus. I want more of Him. अधिक आणि अधिक येशू ख्रिस्त. May God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. May God prosper you. देव तुम्हाला समृद्ध करो. May you touch Jesus, तुम्ही येशूला स्पर्श करा. King of Kings and Lord of Lords. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. Hallelujah. Hallelujah. Let's all rise up for the communion service. क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके रोटी तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, यह कटोरा मेरे लहू में नई वाचा है, जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो। Let us bow our head and pray. अब हम सजदे में सर झुकाए। Father, in Jesus' name, पिता यीशु मसीह के नाम we से thank you for this bread and thank you for this wine. हम धन्यवाद देते हैं इस रोटी के लिए प्रभु और इस दाखरस के लिए This bread represent your body was broken for us, कि प्रभु ये रोटी दर्शाती है प्रभु आपका जो शरीर है वो टूटा गया प्रभु हमारे and this लिए wine represent your blood was shed for us. और ये दाखरस दिखाता है प्रभु कि आपका लहू बहाया गया हमारे We लिए। ask you, Master, प्रभु हम आपसे मांगते हैं as we participate, कि जैसे हम इसमें शामिल होते let हैं every person कि प्रभु हर एक व्यक्ति have a revelation of this Lord table और इस प्रभु इसको मेज का प्रभु हर एक व्यक्ति को प्रकाशित वाक्य and मिले bless every life. और प्रभु हर एक जीवन पर Forgive आशीष and बने। forget all the shortcomings. प्रभु सारे खामियों को प्रभु माफ कर देना I प्रभु। pray, Master, और प्रभु मैं प्रार्थना करता हूँ reconcile every कि person, प्रभु सबका प्रभु समेट करना प्रभु forgive every person, प्रभु सबको माफी देना and bless every और person, सबको प्रभु आशीषित करना and let you be और glorified. प्रभु आपको सारी Heal महिमा every sick person. हर एक बीमार को प्रभु चंगाई देना Lord, as they और participate, प्रभु जैसे वो शामिल होते I हैं pray इसमें, for your healing. प्रभु आपकी चंगाई के लिए Heal प्रार्थना every करते हैं। person. हर एक व्यक्ति को चंगाई Deliver देना, every person. सबको छुटकारा देना, Bless every person. सबको आशीषित करना Let you be प्रभु। glorified and प्रभु magnified. आपको सारा महिमा और सारा Once गौरव again, मिले। we ask you, फिर एक बार मांगते हैं bless प्रभु, this bread and bless this wine. इस रोटी और दाखरस पर प्रभु आपका आशीष हो प्रभु, As you participate, जैसे इसमें हम प्रभु भाग लेते हैं। Lord, let this wine and this bread प्रभु ये रोटी और प्रभु ये not दाखरस bring condemnation but forgiveness and healing to the body of ये Christ. प्रभु मसीह के देह को प्रभु कोई दोष नहीं प्रभु लेकिन क्षमा और प्रभु सारा आशीष ले आए प्रभु In Jesus' name, यीशु मसीह के नाम से amen. आमीन। Body of Christ broken for us. यीशु का शरीर हमारे लिए तोड़ा गया। आइए हम सब रोटी लेंगे यीशु के नाम से। यीशु का लहू हमारे पापों के लिए बहाया गया। आइए हम यीशु का लहू के चिन्ह से ये प्याला हम पिएंगे। Now the love of our Heavenly Father, grace of our Lord Jesus, sweet and unbreakable fellowship of the Holy Spirit be with us now and until Jesus with each one of you. Amen.